नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आत्ता वाजलेत 6:30 पावणे 7. दिवस मावळत चालला आहे. पण माझं निघलं अचानक वरती काम, म्हणून मी चालले वरती. तर वरती जाता जाता मला दिसले मोर. तर 3-4 मोर आहेत आणि ते नांगरटीच्या वावरात फिरू राहिले. त्यांना खायला काही सापडा. तर ते चरत आहेत वावरात. मला त्यांना बघितल्यावर असं वाटलं शूट घ्यावा थोडंसं, म्हणून मग मी शूट घ्यायचे प्रयत्न केले. तर चला मग तुम्हाला दाखवते मोर. आता ते मी जवळ येऊपर्यंत ते लांब लांब गेलेत, पण आता कॅमेऱ्यात जसे दिसतील तसे. तर बघा कसे चरू राहिले. तर आणि ह्या टायमाला जर मोर नजरे पडले ना, इतकं फ्रेश असं वाटतं ना, असं वाटतं कवर त्या मोरांना बघतच राहावा. त्यांना आवाज ऐकलाय त्या मोरांनी. एक ते पलीकडचे बघा किती जोडीने चरत येतात. हे बघा ते 2 जोडीने चरू राहिलेत. पुढं चालले सऱ्या धरून. दोघांनी 2 सऱ्या धरल्यात आणि हा एकटाच आपला इकडे आहे. हा इकडे येऊ राहिलाय. तर बघा किती छान दिसतोय मोराचा कलर. असं मोर नजरी पडले का असं लगेच वाटतं शूट घ्यावाच थोडं का व्हायना. तर एवढे छान दिसू राहिलेत ना ते. आता बघितलं त्याने घाबरतेत ते पळतात. आज सकाळ सकाळ पण आहे ना आपल्या इथं आला होता, पण ते शूट घेऊपर्यंत तो पळून गेला. त्यांना पण आता खायला काही राहिलं नाही, त्याच्यामुळे ते पहा किती भारी चरत आहेत. काळ्या रानातच आता काय खाताचे. किती फास्ट पळू राहिला बघा. उडाला 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 उडाला. गाडीला घाबरून उडाला तो. आणि हे 2 लांब गेले तिकडं. आता ते लय लांब गेलेत ते. आता ते नाही दिसत एवढे व्यवस्थित त्याच्यात. मोरांना बघितलं रे, एकदम फ्रेश वातावरण झालं. आज सकाळ धरून मूडच नव्हता ब्लॉग घ्यायचा नाही, शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा नाही. तर आज शॉर्ट पण बनवला नाही आणि हा पण नाही, कारण 2-3 दिवसापासून जरा ब्लॉग घ्यायची हेच होत नाही, इच्छाच होत नाही. पण म्हणलं कोण बोलतंय का तिकडं. मी ज्यांच्याकडे चालले त्याच मला इकडं आल्यावर दिसते. आता माझी चक्कर होती काय नाही, त्याच आमच्या वावरात इकडं आल्यावर दिसतात. त्याच्यात वाटतं मग काय माहिती कोण आहे. हे धरते दार आहे घासावर. एवढा ऊस राहिला आहे आता जनावरांना खायला. बाकी काहीच चारा नाही राहिला. सगळा ऊस झाला. आता जेव्हा तिकडचं घासगिन्नी गवत येईल तेव्हा जनावरांना चारा होईल. इकडं आलेले आता आमच्या बाया संग गप्पा मारतात. माझं नेमकं त्यांच्याकडेच काम होतं, पण त्या इकडे येऊन बसल्यात. मग आता त्या कधी आहेत काय माहिती. मला नाही घरी जायला, अंधार पडा उशीर व्हा. तर ही इकडे दारे धरते ते बा घासात. लांब चमकतात. मोबाईलमध्ये जवळ नाही दिसत. तर ऊसात किती चिल झाला होता. तुम्हाला तर लहान बारीक बारीक होतात तेव्हा दाखवलंच होता. पण आता आहे ना, मागच्या आठवड्यात खुरपलं. पण गावानं आल्यापासून घरी काही शूटच घेतलं नाही, कारण घरी शूटच घेऊशी वाटत नव्हतं मला. तिथून आल्यावर मग गावानं आल्यावर तुम्हाला तर माहिती सर्दी तेन, मग थोडंसं कामाचा यात, त्याच्यामुळं मग हेच नाही केलं. तर खुरपून झालं होतं 2-3 दिवसापूर्वी. आज त्यांनी भिजून घेतले. गोपा किती छान दिसतोय ऊसातला, भारी दिसू राहिला. त्या तिकडल्या कडीला आहेत कवा इकडे यायच्या आत. काय म्हणतात काय मला एवढला आवाज आहे ना त्यांचा ऐकायला आहे ना. तर खुरपून झालं आहे आता. पाणी देऊन झालं आहे. वरती घासावर पाणी घेतलं आहे त्यांनी. आणि मग उद्या परत
तिकडं खालच्या वावरात पाणी घ्यावं लागेल ऊसाला. तर कपाशा बघा कशा झाल्या ठेवलेल्या, ज्यांनी ठेवल्यात त्यांच्या. आबळ आले, आज थोडी थंडी कमी आहे, पण तरी पण मी अंगातलं हे सनकोट काढलं नाही, कारण मी म्हणलं मला तिकडून येऊस टाईम लागेल, तर मला गार लागेल म्हणून. ताई तर काय अजून याय ना तिकडं, काय चाललंय पण ताईचं तिकडंच. यांना कपडे नाही आहे, शर्ट घेऊन या. काकी घरी आहेत का? काकी घरी आहेत का? दरवाजा लावलेला दिसतोय. दरवाजा लावला का म्हणे? दरवाजा लावला का म्हणे सांगा. हा काय करते तिकडे त्या खाली वावरात? कुठं पप्प्याचा घ्या, पप्प्या स्माइली एक तर. काय कुठं खाली कुठं गावी रोपात का तिकडं? ट्रॅक्टर पशी काय काम चालू फिटरचं? होय आवी, काय फिटरचं काम चालू ट्रॅक्टर पशी? गाडी चालू आहे ना. कस काय मला ना? मला तर लय कळत आहे. घरीच चालली काय बोला बोली? मग काय भंगार गाडी यावी तुम्हाला, चांगली गाडी घ्या नवी. बघा द्या. हा ती काय तुमची आहे काय? ती तात्याची आहे. असं होय. ताई कोणकडे घुसल्या गाड्या? उद्या तीळ खेंगट. हा हरभरा काय आता हरभऱ्याचं घालावं लागते. आणि हे ताई जेवारीचं कणीस आहे का? जेवारीचं कणीस आम्ही नाही आणलं. मग कुठं पण जेवारच कुठं येतात? आता काय करावं? जाऊन जे असन ते असन. मग काय मला सारून घ्यायचं उद्या सकाळी. मी आज सारून नाही घेतलं. तर ही दुपारची क्लिप आहे मैत्रिणींनो. गव्हाच्या वावरात सशाचं पिल्लू किती छान बसलं होतं. त्याला पकडलं तर थोडं घाबरलं. म्हणून नाही सशाचं काळीज हलकं असतं, तर ते थोड्या एवढं घाबरलं. नंतर इतकं भारी चिटकून बसलं ना. तर ससं म्हणजे कुणाला आवडत नाही, सशाचं पिल्लू सगळ्यांनाच आवडतं. आम्ही थोड्या त्याला घेतलं आणि विचार होता पाळायला घरी आणायचं, पण आम्ही नाही आणलं घरी. तर मैत्रिणींनी ही दुपारची क्लिप आहे. सगळ्यांनी त्याला थोडं थोडं हातात घेऊन बघितलं, तर किती उड्या मारते बघा. आणि खुर्चीता गव्हाची एवढी मोठी सावली पण नव्हती, तरी तिथं बसलं. पण आम्ही त्याला घरी नाही आणलं, म्हणलं नको त्याला त्याच्या आईपासून लांब करायला. तर त्याला आम्ही तिथंच परत गव्हाच्या सावलीला ठेवलं. तर नंतर 1-2 मिनिटात त्याला बघायला गेलो, तर तिथं ते गायब झालं. किती शांत बसलं होतं. पिल्लू किती छान दिसतंय. त्याला येणार घरी बघू नका, काय त्याची काळजी बी नाही घ्यायची. निदान त्याची आई तरी नाही दिली त्याला. असं काढा. पाहिलं लय भारी दिसतं रथावर का घरी. ते किती पाहिजे ठिकाण मग ठिकाण त्याला दूध पिईन ती. जीव गेला म्हणजे बस. यांच्या घरी रोज घास असतो. प्राजक्ता तुझ्या घरी रोज घास असतो. नी जाळी बिळी कर त्याला. पण पाळायला घरी कोणालाच नेऊशे वाटलं, कारण ते एवढं मासूम इतकं छान दिसत होतं ना. तर त्याच्या आईची वाट बघत बसलेला असं तिथं. त्याच्यामुळं आम्ही त्याला काही घरी नेलं नाही, तिथंच ठेवलं. आणि तो 1-2 मिनिटात परत गायब झाला. तर असं रानात गेलं ना, तर वेगळे वेगळे प्राणी बघायला भेटते. हे सगळी मज्जा आहे ना मैत्रिणींनो, गावाकडंच असते. तर चला मैत्रिणींना, हवा तर आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हा